इयत्ता 10वी मराठी प्रथम भाषा सुधारित मूल्यमापन आराखडा. सुधारित मूल्यमापन आराखडा इयत्ता 10वी घटकनिहाय गुणविभागणी. घटकनिहाय गुणविभागणी. घटक गद्य 18 गुण, पद्य 16 गुण, स्थूल वाचन 6 गुण, भाषाभ्यास 16 गुण, उपयोजित लेखन 24 गुण, एकूण 80 गुण. कृतीपत्रिका आराखडा विभाग 1 गद्य 18 गुण, अ 1 पठित उतारा 7 गुण, आ 1 पठित उतारा 7 गुण, ई अपठित उतारा 4 गुण. अ आणि आ 7 गुणांसाठी कृतीनिहाय गुणविभागणी. 1 आकलन कृती 2 गुण, 2 आकलन कृती 2 गुण, 3 स्वमत 3 गुण. ई 4 गुणांसाठी कृतीनिहाय गुणविभागणी. 1 आकलन कृती 2 गुण, 2 आकलन कृती 2 गुण. कृतीपत्रिका आराखडा विभाग 2 पद्य 16 गुण. अ पठित पद्य 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुणविभागणी. पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या पद्यांपैकी 1 कविता कृतीपत्रिकेत देणे. 1 आकलन कृती 2 गुण, 2 आकलन कृती 2 गुण, 3 कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ 2 गुण, 4 काव्यसौंदर्य 2 गुण. दिलेल्या पद्यातील 2 ओळी देऊन त्यावर काव्यसौंदर्यासाठी योग्य कृती विचारणे. आ 1 पठित पद्य 4 गुणांसाठी कृतीनिहाय गुणविभागणी. अ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे देणे व त्यावर आधारित कृती विचारणे. 1 प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, 3 प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे प्रत्येकी 1 गुण, 4 प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण. 5 प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये 2 गुण, 6 कवितेतून व्यक्त होणारा विचार 2 गुण, 7 दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ 2 गुण, 8 कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण 2 गुण. 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही 2 किंवा 3 कृती विचारणे. 2 काव्यपंक्तीचे रसग्रहण 4 गुणांसाठी कृतीनिहाय गुणविभागणी. अ आणि आ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत देणे. दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 1 आशय सौंदर्य, 2 काव्यसौंदर्य, 3 भाषिक वैशिष्ट्ये या पद्धतीने रसग्रहण करायचे आहे. कृतीपत्रिका आराखडा विभाग 3 स्थूल वाचन 6 गुण. प्रत्येकी 3-3 गुणांच्या 2 कृती सोडविणे अपेक्षित. स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित 3 कृती देणे व त्यापैकी 2 सोडवणे. कृतीपत्रिका आराखडा विभाग 4 भाषाभ्यास 16 गुण. अ व्याकरण घटकावर आधारित कृती एकूण 8 गुण. 1 समास, द्विगु, कर्मधारय, द्वंद्व यासाठी 2 गुण, 2 शब्दसिद्धी, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त शब्द 2 गुण, 3 वाक्प्रचार, 4 कृती देणे व 2 सोडवणे 4 गुण. यामध्ये वाक्प्रचाराचा अर्थ 1 गुण आणि वाक्यात उपयोग 1 गुण. आ भाषिक घटकावर आधारित कृती एकूण 8 गुण. 1 शब्दसंपत्ती 4 गुण. यामध्ये अ समानार्थी शब्द, ब विरुद्धार्थी शब्द, क एकवचन, अनेकवचन, वचन बदला, वचन ओळखा, ड शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहिणे, 3 शब्दसमूह देणे त्यापैकी 2 सोडवणे, ई शब्दातील अक्षरांपासून
अर्थपूर्ण शब्द तयार करणे. यापैकी कोणत्याही 4 घटकांवर प्रत्येकी 1 गुणांच्या 4 कृती विचारणे. लेखन नियमानुसार लेखन 2 गुण. 1. अचूक शब्द ओळखा. कोणतेही 6 शब्द प्रत्येकी 4 पर्यायासह देणे. पर्यायातील 4 पैकी एकच शब्द लेखन नियमानुसार अचूक असावा. वरील 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडवणे अपेक्षित. किंवा वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून वाक्य दुरुस्त करा. प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील अशी 4 वाक्ये देणे. त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. 3. विरामचिन्हे 1 गुण. 1. योग्य विरामचिन्हे वापरा. 2. विरामचिन्हे ओळखा. 3. चुकीची विरामचिन्हे बदला. यापैकी 1 गुणासाठी कोणतीही एक कृती विचारणे. 4. पारिभाषिक शब्द 1 गुण. गद्य किंवा पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही 2 पारिभाषिक शब्द देणे व दोन्ही सोडवणे अपेक्षित. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण. कृतीपत्रिका आराखडा विभाग 5 उपयोजित लेखन 24 गुण. अ. पत्रलेखन 6 गुण. यामध्ये औपचारिक अनौपचारिक असे 2 भाग असतील. औपचारिकमध्ये मागणी किंवा विनंती, अनौपचारिकमध्ये कौटुंबिक पत्र. किंवा सारांश लेखन. गद्य विभाग 1 ई मधील अपठित गद्य उतारा. गद्य विभाग 1 गद्य ई मधील अपठित गद्य उतारा वाचा व त्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुण. प्रकारानुसार 60 ते 90 शब्द. 1. जाहिरात लेखन. 2. बातमी लेखन. 3. कथा लेखन. कृतीपत्रिकेत तिन्ही घटकांवर आधारित कृती देणे. त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित. प्रत्येकी 5 गुण. ई. लेखन कौशल्य 8 गुण. 100 ते 120 शब्द. 1. प्रसंग लेखन. 2. आत्मकथन. 3. वैचारिक लेखन. कृतीपत्रिकेत तिन्ही घटकांवर आधारित कृती देणे. त्यापैकी 1 कृती सोडवणे अपेक्षित. धन्यवाद. आपला